आज या महाराष्ट्रातलं स्वर्गीय शामराव पेजे साहेबांच्या नावानं जे अभियांत्रिकी कॉलेज आहे त्याचे देखील करते करवेते हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत। हा देखील एक शैक्षणिक विकास या रत्नागिरीमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला। आपल्याला कदाचित काही गोष्टी माहिती नसतात। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब बनले आणि योगेशजी आपल्याला आठवत असेल पहाटे 3 वाजता एकनाथ शिंदे साहेब गोव्याला आले। सकाळी आपल्या सगळ्यांना बोलवून घेतलं। कदाचित त्याच्यातला भाग्यवान मी होतो। 7 वाजता साहेबांनी मला विचारलं की रत्नागिरीसाठी तुम्हाला काय पाहिजे। आपल्या सगळ्या जनतेसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना साहेबांना सांगितलं, साहेब 30 वर्षाची 35 वर्षाची रत्नागिरीकरांची मागणी आहे। आमच्या शेतकरी कुटुंबातला मुलगा हा डॉक्टर झाला पाहिजे। यासाठी मला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मला पहिली भेट द्यावी आणि मेडिकल कॉलेज सुरू करावं। आपल्याला आश्चर्य वाटेल, तिथून साहेबांनी प्रधान सचिवाला फोन केला आणि प्रधान सचिवाला निलेशजी साहेबांनी काय सांगितलं, मंजूर कर म्हणून सांगितलं नाही। पुढच्या 8 दिवसाच्या नंतर जी कॅबिनेट येणार आहे त्याच्यामध्ये मला रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजला 500 कोटी रुपये मंजूर करायचे आहेत। ती फाईल 8 दिवसानंतर आली आणि आज या महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज ज्याचं भूमिपूजन देखील साहेबांनी केलं, त्याचं उद्घाटन देखील साहेबांनी केलं, ते आज दिमागदार पद्धतीने रत्नागिरीमध्ये उभा आहे।